वैद्य मैदान येथे करण्यात आलं होतं। जे आपले प्रमुख पाहुणे आले आहेत त्या मान्यवरांचा एक छोटासा सत्कार करून घेऊ। तू बस जाऊ दे करतो मी ते जाऊ तू बसा जगह नहीं है। कोण येत आहे? हां ठीक आहे, लिहून द्या मग मी बोलतो। तो सांगतोय ना, तो सांगतो लिहू ना पटापट। नाही मी सांगतो या वरती या। जुना बॉल काय नाही राहिला। साहेब येतात आपण 70 कोणाकोणाचं सांगा ना, कसं मला मी नाव लिहून देतो। तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र ते 2 बॉल घेऊन राष्ट्रवादी तुला बोललो तालुकाध्यक्ष जातील इकडे तिकडे बोल ना पहिला जंगल। घाटकोपर तालुका अध्यक्ष आमचे घाटकोपर पूर्वचे तालुका अध्यक्ष सन्माननीय हरिश्चंद्र जंगम साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलून क्रिकेट रसिकांचं व प्लेयरचं प्रोत्साहन वाढवावं। साहेबांना द्यायचं ना पहिले। आज या ठिकाणी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी स्पर्धा भरवण्यात आलेली आहे। आणि सकाळपासून कालच्यापासून 2 दिवस या ठिकाणी अनेक मंडळ या ठिकाणी येऊन त्यांनी आपला सहभाग नोंदवला। त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो। खरोखरच अजितदादा ही व्यक्ती फार कणखर आणि त्यांचं नेतृत्व म्हणजे एकदा काम करतो म्हणाले की ते करणारच अशा तऱ्हेचं त्यांचं धडाडीचं काम असतं। आणि खरोखरच महाराष्ट्रभर त्यांचा आवाज होता। त्यांच्या जाण्याने आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या मध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे। तरी पण आज या ठिकाणी आमच्या घाटकोपरच्या मुलांनी नागेश आणि त्यांची सगळी टीम जी आहे, जाधव साहेब 2 जाधव आणि आमचे गंभरे साहेब या लोकांनी या ठिकाणी फार मोठी स्पर्धा आयोजित करून युवकांना एक संधी दिली की आपलं कौशल्य दाखवण्याची संधी आहे। आणि या ठिकाणी हार जीत नसते, जो खेळाडू जी टीम याच्यामध्ये सहभागी होते ती विजयीच असते। सर्वांना विजय मिळत नाही, वर्गात सगळ्यांना 1 नंबर येत नाही, कुणाचा 2 असतो। म्हणून जे जिंकलेत त्यांचं पण अभिनंदन, जे हरलेत त्यांचं पण अभिनंदन। आणि त्यांनी पुन्हा त्यांना विजय होण्यासाठी ही एक संधी, हा एक प्लॅटफॉर्म मिळाला। आणि त्यामुळे खरोखरच आपलं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो। हे आमच्या कार्यकर्त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। आणि असेच आपण या ठिकाणी भेटत जाऊ एवढं बोलून आपल्या सगळ्यांना आणि आमच्या टीमला शुभेच्छा देतो। आपल्या सगळ्या टीमला शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। मी प्रकाश वाणी साहेबांनाही 2 शब्द बोलण्यासाठी विनंती करतो।
आज खरंच दादा अजितदादांसारखं देवमाळचं आम्हाला कधी आठवलं नाही. कारण अजितदादा खूप चांगलं, आमचे उद्धवसाहेब नेहमी सांगायचे, उद्धवसाहेब मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा होते. उद्धवसाहेब बोले आम्हाला की अजितदादासारखा एकच वादा अजितदादा असं साहेब नेहमी सांगायचे खरं. आणि आज या ठिकाणी घाटकोपर पूर्व येथे क्रिकेट टुर्नामेंट ठेवल्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीने मी त्यांना मानाचा मुद्रा. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी आमचे निलेश जाधव घाटकोपर पूर्व तालुका उपाध्यक्ष त्यांनाही विनंती करतो की आपण आपल्या विभागातल्या मुलांना थोडंसं मार्गदर्शन करा. धन्यवाद. सर्वच इंटर कॉलनी असो किंवा बाहेरचे खेळायला बाहेरचे जे संघ आलेत ते पण बऱ्यापैकी ओळखत असतात. आणि आज बऱ्याच वर्षांनी 1-on-1 हा आमच्या घाटकोपरमधला एक संघ फायनलमध्ये आला, त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार. आणि तसंच नवीन जी मुलं आलेली आहेत विकास क्रीडा मंडळ, खरोखर त्यांनी आहे ना उत्तम खेळ दाखवलेला आहे. काही चुकामका पण झाल्या असतील, आमच्याकडून पण काही वाद निर्माण झाले असतील, पण ते थोडंसं मान्य करून घ्या आमच्याकडून पण. आम्ही पण 2 दिवस कंटाळलेलो आहे, तेवढा त्रास ऑर्गनाईज करायला जातो ते तुम्हाला पण कल्पना आहे. तर काही चुकामके झाले असतील तर ते मान्य करून घ्या आमच्याकडून पण आणि आम्हाला सुद्धा मान्य करून घ्या. धन्यवाद सर्वांचे, क्रिकेट प्रेमींचे सुद्धा धन्यवाद. यांचे मी तुम्हाला तोंडी सांगेल की ते येतील. हॅलो, चला तर या ठिकाणी चला तर सर्वांनी लक्ष द्यायचं. क्रिकेट रसिक, क्रिकेट प्रेमी आणि घाटकोपर म्हटलं मित्रांनो तर नक्कीच क्रिकेटचं माहेरघर असं म्हटलं जातं. मग ते आचार्य यात्रा असू दे किंवा जनरल अरुण कुमार वैद्य मैदान असू दे. आणि या मैदानाने आपल्याला आणि तारे सितारे आपल्याला दिलेले आहेत. नाव तर कोणाचं घेणार नाही, पण अशी बरीचशी नावं आहेत या मैदानामध्ये सांगण्यासारखी की ज्यांनी या घाटकोपरचं नाव मात्र उज्ज्वल केलेलं आहे. आणि एकदा जोरदार सगळ्यांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. आज अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने अर्थातच स्वर्गीय अजितदादा पवार स्मृती चषक ही स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली. आणि त्या स्पर्धेचं आपण पाहिलं, जो कालचा दिवस होता त्या कालच्या दिवसामध्ये सकाळपासून तडजोड करत 1-on-1 हा संघ फायनलमध्ये आला. आणि त्यानंतर आजचा दिवस आपण पाहिला तर आजच्या पर्वामध्ये, आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर एकीकडनं विकास मित्र मंडळ हा संघ तडजोड करत वरती आला. आणि या दोन्ही संघांमध्ये आपण फायनलचा सामना पाहिला तर त्याच्यामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो अर्थातच 1-on-1 हा संघ. आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरला तो अर्थातच विकास मित्र मंडळ. एकदा जोरदार दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. थोडंसं पुढे यायचं आहे सर्वांनी, थोडंसं पुढे या, विनंती असेल सर्वांनी या. प्रेक्षक पण असतील तरी सर्वांनी पुढे यायचंय. तर या ठिकाणी मी विनंती करतो आमचे राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष श्री अनिल गमरे साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घाटकोपर तालुका अध्यक्ष हरिचंद्र जंगम साहेब यांचा सत्कार करायचा आहे. मी त्यांना विनंती करतो की गमरे साहेब आपण हरिचंद्र जंगम साहेबांचा सत्कार करायचा आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो.
नक्कीच आज वेळात वेळ काढून साहेब, जंगम साहेब आपण उपस्थित झालात त्याबद्दल या स्पर्धेच्या वतीने आणि असंच प्रेम, असाच आशीर्वाद आपला देखील या स्पर्धेच्या वतीने राहू दे. त्याचप्रमाणे मी विनंती करतो आमचे घाटकोपर पूर्व विभागातील तालुका उपाध्यक्ष श्री नितीन जाधव साहेब यांना की आपण या ठिकाणी श्री प्रकाशवाणी साहेबांचं या ठिकाणी सत्कार करायचा आहे. या साहेब या. नक्कीच एक शिवसेना समाजसेवक म्हणून आपण ज्यांना सातत्याने ओळखतो असे आमचे प्रकाशवाणी साहेब यांचाही देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे ईशान्य जिल्हा सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे हुसेन शेख साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. आणि मी विनंती करतो प्रशांत साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र हुसेन शेख साहेबांचा सत्कार करायचा आहे. चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत हुसेन शेख साहेबांसाठी देखील. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या वतीने, या आयोजकाच्या वतीने आज आपल्याला या मैदानामध्ये जसं मी सांगितलं की अनेक तारेसितारे या मैदानाने आपल्याला दिलेले आहेत. त्यातलं आपण सांगितलं तर अनुभवी आणि लेजंड खेळाडू आपण ज्याला म्हणतो सातत्याने, ज्यांना आपण मी स्वतः लहानाचा मोठा त्यांना क्रिकेट खेळताना पाहिलं, असे आमचे लाडके मोठे बंधू अर्थातच डब्बूबाई यांना मी विनंती करतो की आपण यायचे, आपलं देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. साहेब कोणाच्या हस्ते करायचंय? चला आनंद साहेबांच्या निर्भवने साहेबांच्या शुभ हस्ते मात्र डब्बूबाई यांचा सत्कार करायचा आहे आपल्याला. नक्कीच एक लेजंड खेळाडूसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. आज 40+ असू दे किंवा अशा अनेक ओपनच्या टुर्नामेंट असू दे, अशा पंतनगर म्हटलं, घाटकोपर म्हटलं तर नक्कीच एक नाव गाजलं जातं, ते म्हणजेच शेखर सिंग उर्फ डब्बूबाई यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. नक्कीच डब्बूबाई काय सांगाल स्पर्धेच्या वतीने आणि क्रिकेट प्रेमी म्हणून आज जे क्रिकेट रसिक आहेत, क्रिकेट प्रेमी, त्यांना काय संदेश द्याल तुमच्या माध्यमातून? माझ्या मराठीत बोलू का हिंदी? मराठी जमत नाही बरोबर, चालेल ना? मराठी नंतर बोलतो, पहिले हिंदी. फक्त एकच बोलायचं आहे नवीन पोरांना, तुमची जी टीम आहे त्या टीमला तुम्ही सदैव त्यांच्यातच खेळा, बाहेर इकडे तिकडे फिरू नका. आणि तुम्हाला एक चांगली टीम करता येणार. जर तुम्ही प्रत्येक वर्षी डिफरंट टीममध्ये खेळणार तर ती टीम जमणार नाही आणि तुमचा पण लेवल वाढणार नाही. ओके, थँक्यू. नक्कीच काय चांगला संदेश दिला. पहा, आपली टीम सोडून मात्र कुठेही खेळू नका असा संदेश आमच्या डब्बूंनी दिलेला आहे. आपली टीम ती आपली असते आणि अनेक वेळा आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं तर बऱ्याचशा लोकांनी सांगितलेलं आहे की आपला जेव्हा बॅड पॅच येतो त्या बॅड पॅचला तारणारा जो असतो तो आपला संघ असतो आणि आपला संघ कुठेही सोडून जाऊ नका. तर नक्कीच मी पुढील आमंत्रित करतो आमचे रामूभाईंना यांचा सत्कार करण्यात येणार आहे. रामूभाई आपण यायचे आणि आपला सत्कार देखील या ठिकाणी केला जाईल. आणि विनंती करतो की निलेश दादा आहिरे यांच्या शुभ हस्ते मात्र हा करण्यात येत आहे. चला रामूभाई आपण यायचे. एकदा रामूबाईसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. या ग्राउंडचा सर्वाधिक लेजंड खेळाडू म्हणून ज्याची ओळख, गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज रामूभाई
यांचाही देखील आपण सत्कार करतोय. धन्यवाद प्रमुख पाहुणे. आणि रामूबाई, काय सांगाल या स्पर्धेच्या वतीने 2 शब्द मांडायचे? माझा त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आणि जसं डब्बूभाईने सांगितलं का तुम्ही तुमच्या टीममधून खेळा, आणि जे आजची नवीन पिढी आहे त्या लोकांनी आपल्या टीमला आणि थोडी मेहनत करा. तुम्ही बॉलिंगमध्ये, बॅटिंगमध्ये, फिल्डिंगमध्ये थोडी मेहनत करा. आणि एका जे आता डब्बूभाई बोलल्याप्रमाणे का त्या टीमला तुम्ही पुढं नेण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्या इकडून तिकडून खेळण्यात काय अर्थ नाही. आणि सगळ्यांना सांगतो, तुम्ही ॲटिट्यूड करू नका. एक मॅच खेळल्या नंतर तुम्ही तुमचा गेम बिघडवता, तसं करू नका. तुम्ही तुमचा गेम तुमच्या स्वबळावर खेळा आणि चांगलं खेळा. आणि दुसऱ्यांना पण प्रोत्साहन द्या, तुमच्या टीमला प्रोत्साहन द्या आणि त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करा. नक्कीच सुंदर असा संदेश रामूभाई यांच्याकडून आपल्याला मिळाला की क्रिकेटमध्ये मीपणा नसावा. जर तो मीपणा आला तर तो क्रिकेटर असा नमूद केला जात नाही. याचा विशेष संदेश आपल्याला रामूभाई यांनी दिलेला आहे. आणि पुढचा सत्कार विशेष सत्कार आहे की ज्यांनी आज या संपूर्ण स्पर्धेला काल आणि आज आणि याच्या आधीपासूनही देखील या स्पर्धेसाठी तडजोड करत होता, धावपळ करत होता, असा आमच्या परिचयाचा माझा मोठा बंधू, आमचे मोठे बंधू अर्थातच गौरव आहिरे यांना मी विनंती करतो की आपण यायचे. आपले देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. चला एकदा गौरवदादासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. पहा, कालपासून आजपर्यंत तडजोड करत आलेला हा एक युवा खेळाडू आणि नक्कीच एक अनुभवी असा हा क्रिकेटपट्टू गौरव आहिरे. अभिनंदन दादा. चला तर काही हरकत नाही. तर मुख्यतः आपण मला वाटतं की सर्वांचे आभार या ठिकाणी मांडून झालेले आहेत. किंवा कोणाचे राहिले असतील तर त्यांनी राग मानू नका. जे या स्पर्धेला ज्यांचा हातभार मात्र लाभलेला आहे त्या सर्वांचा आभार मी या ठिकाणी या आयोजकाच्या वतीने, या स्पर्धेच्या वतीने प्रकट करतो. तो कोणी राग मानू नये. आणि आता आपण पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. चला तर कालपासून ज्यांनी पंचांची भूमिका पार पाडली, चला तर प्रमुख पंच अविनाश जाधव आणि चला प्रमुख पंच अविनाश जाधव त्याचप्रमाणे सुशांत पगारे. हॅलो. चला प्रमुख पंचांची भूमिका दिवसभर पार पाडली अविनाश जाधव, सुशांत. चला सुशांत पगारे आपण देखील यायचे. आणि अविनाश निर्भवने आपण देखील यायचे. आपले देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. त्याचप्रमाणे विशाल सकपाळ यांचे देखील आपण सत्कार करणार आहोत. विशाल सकपाळ आपण देखील यायचे. एकदा
सुशांत पगारे यांनी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रमुख पंचांची भूमिका मात्र पार पडत असताना धन्यवाद, मान्यवरांचे आभार. चला विशाल दादा यायचे आपण देखील, आपलं देखील या ठिकाणी सत्कार केला जातोय. चला त्याचप्रमाणे आजची आणि ची स्पर्धा आपल्याला ज्यांनी यूट्यूब माध्यमातून प्रक्षेपण ज्यांनी दाखवलं, अर्थातच 70-70चे आमचे लाईव्हवाले दादा, त्यांचाही देखील सत्कार करणार आहोत. त्यांनाही विनंती करतो की आपण यायचे. तर नक्कीच आणखीन एक विशेष आभार आपल्याला या ठिकाणी मांडायचा आहे, तो म्हणजेच आपले या मैदानातले सिनियर प्लेयर अर्थातच प्रशांत चिखले यांचे देखील आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत. जर प्रशांत चिखले दादा आपण उपस्थित असाल तर व्यासपीठावर यायचे. चला तर त्यांच्या बिहाफ मध्ये कोण असेल तर तेही घेऊ शकतात. चालेल, ठीक आहे. चला तर एक विशेष सांगण्याचं म्हणजे की कुठेही मॅच असली, अरुण वैद्यमध्ये असू दे की आचार्य यात्रेमध्ये असू दे, या व्यक्तीचं योगदान नेहमी राहतं आणि त्या व्यक्तीचं नाव आहे प्रवीण वरवटकर. यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. तर नुसती स्पर्धा पाहण्यासाठी नाही तर त्या स्पर्धेसाठी काम करण्यासाठी देखील ही नामांकित व्यक्ती हजर असते आणि त्यांच्यासाठी नक्कीच टाळ्यांचा गजर झाला पाहिजे. धन्यवाद. तर आज दिवसभरामध्ये ज्यांनी गुणलेखकाची भूमिका पार पाडली असे आमचे रिषभ जाधव दादा यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत. आज दिवसभर त्यांची मला साथ लाभली मोलाची आणि गुणलेखकाची भूमिका देखील त्यांनी पार पाडली. त्यांचाही देखील आपण या एक सन्मान चिन्ह देऊन त्यांनाही आपण सन्मानित करत आहोत. एकदा जोर टाळ्या झाल्या पाहिजेत त्यांच्यासाठी देखील. घेऊ चालू. आज ज्यांनी दिवसभर समालोचकचं काम पूर्णपणे पार पाडलं तसे आपले महेश शिंदे भाऊ, त्यांचा सत्कार आमच्या कमिटीच्या वतीने करण्यात येईल. त्यांनी त्याचा स्वीकार करावा. व ज्यांनी काल समालोचकचं काम पार पाडलं ते असे आमचे विजय लोखंडे, त्यांनी यावं त्यांचाही एक कमिटीच्या वतीने सत्कार करण्यात येईल. चला तर मुख्यतः ज्याची आपण वाट पाहत होतो, जो क्वार्टर सेमीफायनलचा सामना आहे त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच देण्याचा राहिला होता आणि त्या क्वार्टर सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो तो नालंदा या संघाचा अथर्व केदारे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अथर्वसाठी. 4 रन आणि 2 विकेट.
आणि या स्पर्धेचा बेस्ट बॉलर म्हणून ज्याला घोषित केलंय 1-1 या संघाचा, ज्याने 4 इनिंग्स मध्ये 5 विकेट काढले, अर्थातच कृष्णा त्रिपाठी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कृष्णासाठी. नक्कीच. तर पुढचं पारितोषिक आहे जे बेस्ट बॅट्समॅनचं, आणि ज्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये 77 धावा कुठल्या 77 असा विकास मित्र मंडळचा तेजस करंजे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 77 धावांची खेळी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे तेजससाठी. तेजस करंजे, सुंदर 77 धावांची खेळी. थँक्यू सो मच तेजस. आणि आता पुढचं पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीज, म्हणजेच या स्पर्धेचा मालिकावीर, ज्याला आपण घोषित केलं आहे, ज्याने 54 धावा आणि 5 विकेट. कोण सांगू शकतं का? नक्कीच 1-1 या संघाचा प्रथमेश चव्हाण. मित्रांनो, टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत प्रथमेश साठी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. क्या बात आहे. नक्कीच मित्रांनो, आता मात्र सोडणार नाही. प्रथमेश, काय सांगशील? पहा, तुला आपण पाहिलं तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार मात्र तुला मिळतोय. आज कालचा दिवस आणि आजचा दिवस आपण तुला खेळताना पाहिलं. अनेक मैदानं मात्र तुने आपल्या बॅटीच्या जोरावरती गाजवलेले आहेत, आणि आजही देखील अशा प्रकारची कामगिरी मात्र तुझ्या माध्यमातून पाहायला मिळाली. नक्कीच. तर आज या मॅन ऑफ द सिरीजबद्दल आणि या स्पर्धेबद्दल सांगायचं तर काय सांगशील? सर, तर पहिलं तर टुर्नामेंट खूप छान होती, आणि मॅन ऑफ द सिरीज मला फक्त टीममुळे मिळाली, कारण टीम पूर्ण चांगली खेळली आणि आमची टीम फायनलला आली, त्यामुळे मला प्राइज भेटला. नक्कीच रमेश, जर यंग खेळाडू जे आहेत, जे तुझ्या वयाचे आहेत, त्यांना जर काही मेसेज द्यायचा असेल, संदेश द्यायचा असेल, तर काय देशील? जेवढं क्रिकेट खेळाल तेवढं सिरियसली खेळा फक्त. नक्कीच प्रथमेश, थँक्यू सो मच, आणि या पारितोषिकसाठी तुला खूप सारी शुभेच्छा. धन्यवाद. आता मात्र आपण वळणार आहोत प्रथम द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक, अर्थातच विकास मित्र मंडळ. विकास मित्र मंडळ या संघाला की आपण यायचे, आणि संपूर्ण राष्ट्रवादी जी कमिटी आहे, ती कमिटी मात्र द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी देईल. एकदा जोर झाल्या पाहिजे विकास मित्र मंडळ या संघासाठी. चला, संपूर्ण संघ यायचा आहे. चला, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत विकास मित्र मंडळासाठी. द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय, अर्थातच स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन आणि नियोजन आखण्यात आलं.
बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती छत्रपती शिवाजी महाराज की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्या बात है. ही स्पर्धा राबवण्यासाठी ज्यांनी आपल्याला मोठा हातभार लावला त्याचप्रमाणे अनिल गमरे, नितीन साहेब, त्याचप्रमाणे हुसेन शेख साहेब यांचा आपण या ठिकाणी एक विशेष सत्कार करणार आहोत, कारण की या स्पर्धेमध्ये त्यांचा खालीचा वाटा मात्र आपल्याला लाभलेला आहे. आणि मी तिघांनाही विनंती करतो की आपण पुढे यायचे आणि हे सन्मान चिन्ह मात्र स्वीकारायचे. चला, अनिल गमरे, नितीन जाधव आणि हुसेन शेख साहेब, एकदा यांच्यासाठी पण जोरदार टाळ्या झाल्या. चला, संपूर्ण संघ यायचंय. चला, संपूर्ण संघ यायचंय. चला, हरकत नाही. अभिनंदन राहुल टीम वन. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. आणि अशा रीतीने ही स्पर्धा